मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आर.के. इन्स्टिट्यूटच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा एक छोटासा प्रॉब्लेम बघणार आहोत. जस्ट 5 मिनिटाचा व्हिडिओ होईल. पण काही रूल्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. बघा एक्झाममध्ये एक प्रॉब्लेम आलेला आहे. कॉम्प्यूट इन्कम अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ श्रीराम फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर असेसमेंट इयर 22-23. ओल्ड क्वेश्चन पेपरचा प्रॉब्लेम आहे 22-23 चा. बट आता तुम्ही लक्षात घ्या 24-25 हे जे आताचं असेसमेंट इयर आहे आपलं करंट असेसमेंट इयर आहे 2024-25. यामध्ये देखील आज आत्ता मी जे रूल्स सांगणार आहे ऍज इट इज अप्लाय होणार आहे. सो डोंट अफ्रेड. आता जे सांगतोय ते रूल तुम्हाला करंट असेसमेंट इयरला देखील ऍज इट इज अप्लाय आहे, कारण विशेष असा काही चेंज झालेला नाही. सो आपण इथे जे बघणार आहोत लक्षात ठेवायचं, आपण बघणार आहोत 24-25 साठी. क्लिअर आहे? असेसमेंट इयर कोणता बघणार आहोत आपण? सो 24-25 साठी हे लक्षात ठेवायचं आहे. हाऊस 1 अँड हाऊस 2 हॅज बीन ऑक्युपाइड फॉर ओन रेसिडेन्स. बघा काय म्हटलेलं आहे इथे, फार महत्वाचं सांगतायत. काय सांगताय बघा, हाऊस 1 अँड हाऊस 2 हॅज बीन ऑक्युपाइड फॉर ओन रेसिडेन्शियल. ओके, हाऊस 1 आणि हाऊस 2 कशासाठी यूज करताय बघा, जस्ट आपण म्हणा ओन रेसिडेन्स. हाऊस 1 अँड हाऊस 2 हॅज बीन ऑक्युपाइड फॉर ओन रेसिडेन्स. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे बघा, आपण तिकडे जाऊया. हाऊस 3 इज युज्ड फॉर ओन बिझनेस. हाऊस 3 कशासाठी यूज होते? ओन बिझनेस साठी. सो हाऊस 3 इज युज फॉर ओन बिझनेस. हा जो थर्ड हाऊस आहे हा ओन बिझनेस साठी यूज होतोय, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता रूल काय आहे, तुम्ही रूलवर फोकस करा, कारण प्रॉब्लेम अतिशय इझी आहे. तुम्ही रूलवर फोकस करायचा आहे. रूल असा आहे की इफ वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अँड एनी हाऊस इज युज्ड फॉर ओन बिझनेस. ओके, एनी हाऊस इज युज्ड फॉर ओन बिझनेस, that house is not comes under the head of income from house property. जे हाऊस तुम्ही स्वतःच्या बिझनेस साठी वापरताय ते हाऊस आपल्या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या हेडच्या अंडर येणार नाही. सो तुम्हाला ते हाऊस कन्सिडरच करायचं नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही, की जे हाऊस 3 आहे तुमच्यासाठी, हे हाऊस 3 तुम्ही कन्सिडर करणार नाही आहात. ओके, सो हाऊस 3 आपलं कन्सिडर होणार आहे का? तर हाऊस 3 कन्सिडर होणार नाही, त्याला आपण रिजेक्ट केलेलं आहे. हाऊस 3 तुमचा कन्सिडर होणार नाहीये, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. बिकॉज जर हाऊस हे ओन रेसिडेन्स साठी यूज होत असेल तरच आपण त्याचा विचार करणार आहे. पण हाऊस जर ओन बिझनेस साठी यूज होतोय, मी पुन्हा रिपीट करतोय, हाऊस कशासाठी यूज करताय? ते ओन बिझनेस साठी यूज करताय. सो या ठिकाणी जर हाऊस इज यूज फॉर ओन बिझनेस तर ते अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी येणार नाही. म्हणजे इथे आमच्याकडे दोनच हाऊसचा आम्हाला विचार करायचा आहे, हाऊस 1 अँड हाऊस 2. हे लक्षात ठेवा. हाऊस थ्रू रिजेक्टेड, तो बाजूला केलेला आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये येणार नाही, आम्ही तो काढून टाकलेला. आता आमच्या समोर दोनच हाऊस आहे असं गृहीत धरा, हाऊस 1 आणि हाऊस 2. त्याची ही इन्फॉर्मेशन आहे. हाऊस 1 अँड हाऊस 2 ओन रेसिडेन्स साठी वापरलाय. सो ओन रेसिडेन्स म्हटलं की म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट विच एव्हर इज हायर नॉट ऍप्लिकेबल, स्टँडर्ड रेंट नॉट ऍप्लिकेबल, हे सर्व नॉट ऍप्लिकेबल होणार आहे. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू नील येणार. त्यानंतर तुमचा म्युनिसिपल टॅक्स देखील अलाउड नाहीये. नेट अॅन्युअल व्हॅल्यू नील येणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन नॉट ऍप्लिकेबल होणार आहे. हा सर्व पार्ट व्यवस्थित लक्षात घ्या डिअर स्टुडंट, तो नॉट ऍप्लिकेबल असणार आहे. सेल्फ ऑक्युपाइड हाऊस साठी पूर्ण, म्हणजे त्याचा म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आपण ज्या स्टेप्स घेतो त्याच्यात रिझनेबल एक्सपेक्टेड रेंट नील येतो, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू नील येतो, नेट अॅन्युअल व्हॅल्यू नील येतो, आणि डिडक्शन मध्ये स्टँडर्ड डिडक्शन अलाउड होत नाही. ओनली इंटरेस्ट ऑन लोन अलाउड होतं. सो इथे आपण काय केलंय व्यवस्थित लक्ष घ्या. 3 हाऊस होते. हाऊस नंबर 3 ओन बिझनेस साठी होता, म्हणून तो अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी येणार नाही. सो फॉर द पर्पज ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी दोनच हाऊसचा विचार केला जाईल, हाऊस 1 आणि हाऊस 2. या दोन हाऊसचा विचार होणार आहे. जेव्हा आपण दोन हाऊसचा विचार करतो ऍज पर गव्हर्नमेंट रूल, तुम्ही दोन हाऊसला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस ठेवू शकता.
म्हणून मी इथे फॉर्मॅट मध्ये म्हटलंय कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हाऊस 1 अँड हाऊस 2 इज अ सेल्फ ऑक्युपाइड. जेव्हा सेल्फ ऑक्युपाइड म्हणतो सर्व नील येणार आहे. शॉर्टकट मध्ये लक्षात घ्या तुम्ही, सर्व नील येणार आहे. फक्त तुम्हाला अलाउड काय होईल इथे, इंटरेस्ट जो आहे तो तुम्हाला अलाउड होणार आहे. सो इंटरेस्ट ऑन लोन अलाउड होणार आहे. मग आपण बघूया इंटरेस्ट ऑन लोन हाऊस 1 साठी 40,000, हाऊस 2 साठी 1 लाख. सो दोघं हाऊसचे मिळून इंटरेस्ट ऑन लोन होतात 1,40,000. मी पुन्हा रिपीट करतोय. हाऊस 1 साठी किती इंटरेस्ट ऑन लोन 40,000, हाऊस 2 साठी किती आहे 1 लाख. सो दोघं हाऊस मिळून टोटल होते 1,40,000 इंटरेस्ट ऑन लोन. बट तुम्ही जर इथे बघाल तर मी इथे इंटरेस्ट ऑन लोन फक्त 30,000 घेतलेलं आहे. अगेन डिअर स्टुडंट, त्याच्यासाठी देखील एक रिझन आहे. आपण त्या रिझन कडे वळूया. तो रिझन काय बघा, मी जस्ट जागा इथे फ्री करतो. त्यांनी असं म्हटलेलं, ऑल लोन्स ऑन 3 प्रॉपर्टी हॅव बीन टेकन बिफोर 1 एप्रिल 1999. तुम्ही जे लोन टेकन केलेलं आहे ते बिफोर 1 एप्रिल 1999 आहे. म्हणजे 1 एप्रिल 1999 च्या अगोदरचं लोन आहे. जर लोन हे 1 एप्रिल 1999 चं असेल, तर हाऊस प्रॉपर्टी 1 अँड 2 म्हणजे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीसाठी फक्त ₹30,000 मॅक्सिमम लिमिट आहे 30,000 एवढंच अलाउड होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 30,000 पेक्षा जास्त अलाउड होणार नाही. इथे 40 प्लस 1 लाख दॅट इज 1,40,000 होतात. बट हाऊस प्रॉपर्टी साठी जे लोन घेतलेलं आहे, ते लोन 1 एप्रिल 1999 च्या अगोदर आहे. 1 एप्रिल 1999 च्या बिफोरचं आहे, अगोदरचं आहे. म्हणून ॲज पर इन्कम टॅक्स रूल ओन्ली ₹30,000 तुम्हाला इंटरेस्ट ऑन लोन अलाउड होणार आहे. आणि म्हणून लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी येईल तुमची 30,000. हे लक्षात घ्या. आणि खाली एक नोट डिअर स्टुडंट एक्झाम मध्ये नक्की टाकून ठेवा. ॲज हाऊस 3 इज युज्ड फॉर ओन बिझनेस, सो दिस हाऊस इज नॉट कम्स अंडर द हेड ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस 1 अँड 2 येतील, 3 येणार नाही. आणि इथे 30,000 घ्यायचं कारण की इन्कम टॅक्सच्या रूल प्रमाणे 1 एप्रिल 1999 च्या अगोदरचं जर लोन असेल तर 30,000 अलाउड आहे. बघा आपण नोट करून ठेवलेली आहे. 1 एप्रिल 1999 च्या अगोदर असेल तर किती अलाउड आहे तुम्हाला 30,000. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 एप्रिल 1999 च्या नंतर असेल तर तुम्हाला अलाउड आहे तिथे 2 लाख रुपीज. बघा 1 एप्रिल 1999 च्या अगोदर तुम्हाला अलाउड आहे 30,000. 1 एप्रिल 1999 च्या नंतर तुम्हाला अलाउड आहे 2 लाख. आपलं लोन केव्हाचं आहे 1 एप्रिल 1999, 1 एप्रिल 1999 च्या अगोदरचं. म्हणून अलाउड होईल 30,000. थँक यू डिअर स्टुडंट्स. सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. थँक यू.